गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, आज बुद्धिमत्तेचा आपण सगळ्यात सोपा टॉपिक बघणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे वर्गीकरण. काय मित्रांनो, वर्गीकरण म्हणजे काय मित्रांनो? बघा, तुम्हाला एक सोपा एक्झाम्पल सांगते. बघा मित्रांनो, आपण जेव्हा स्कूलला जातो किंवा कॉलेजला जातो, काय स्कूलला किंवा कॉलेजला जातो असतो, तेव्हा काय मित्रांनो आपले पेपर होत असतात. काय पेपर होत असतात. आपण काय 5-6 मैत्रिणींचा ग्रुप असतो मित्रांनो. काय 5-6 मित्र किंवा मैत्रिणींचा ग्रुप असतो. मग त्याच्यात काय मित्रांनो, कोणाला कोणत्या सब्जेक्टमध्ये कोण पास झालं, कोण नापास झालं किंवा कोणाला कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स आहे, कोणाला कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स आहे. आपण काय ते एकमेकांसोबत कंपॅरिझन करत असतो मित्रांनो. मग तसंच आपल्याला या वर्गीकरणमध्ये काय त्याच टाईपने काय आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार मित्रांनो. ते आपल्याला काय सॉल्व्ह करायचे मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन काय मित्रांनो आपलं त्याच्यातलं. पहिला क्वेश्चन मित्रांनो, एका शाळेत 5 विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिंदी या विषयांचा निकाल आला असून ए, बी व डी हे गणित, इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत. बी, ई व सी हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. डी, सी व ई हे हिंदी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. ए, डी व ई हे इंग्रजी व हिंदी या विषयात उत्तीर्ण आहेत. तर खालीलपैकी गणितात उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखविले आहेत? काय सांगितलंय? खालीलपैकी कोणत्या विद्यार्थी उत्तीर्ण गटाने दाखविले आहेत मित्रांनो. बघा, काय करायचं मित्रांनो, आधी आपल्याला कोण कोण आहे, किती विद्यार्थी आहेत ते 5. कोणते कोणते सब्जेक्ट आहे? मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी. किती विषय आहेत? 4 विषय आहेत मित्रांनो. आधी काय आपल्याला चार्ट काढून घ्यायचा मित्रांनो. बघा, 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 आणि 4. किती विद्यार्थी ते? 5. 1 2 3 4 आणि 5. किती विषय आहे? 4. कोणता कोणता विषय आहे? मराठी, इंग्रजी, गणित आणि हिंदी. बघा मित्रांनो, तर गणितात मराठीमध्ये कोण कोण हे बघा, त्यांनी सांगितलं ए, बी, डी हे गणित व इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत. कोणत्या कोणत्या? गणित आणि इंग्रजी विषयात कोण? ए, सॉरी, तर ABCD लिहायला पाहिजे होतं. ए, बी, सी, डी आणि ई. ए कोणत्या विषयात? गणित आणि इंग्रजी. परत बी आहे गणित आणि इंग्रजी आणि डी आहे मित्रांनो गणित आणि इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहे मित्रांनो. इथे ABCD लिहून घेते, ते जास्तच खराब वाटतं नाही का. बी, सी, डी आणि ई. नंतर बी, ई व सी इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. कोण? बी, ई आणि सी कोणत्या कोणत्या विषयात? इंग्रजी आणि मराठी. इंग्रजी, मराठी बी. नंतर सी, बी आणि मराठी आणि इंग्रजी आणि ई काय? इंग्रजी आणि मराठी विषयात काय मित्रांनो उत्तीर्ण आहेत. नंतर डी, सी व ई हे हिंदी व मराठी विषयात उत्तीर्ण आहेत. कोण? डी, सी आणि ई. कोणते कोणते? हिंदी आणि मराठी. हिंदी, मराठी डी. नंतर सी हिंदी आणि मराठी. मराठी झालंय, हिंदी बाकी सी च. आणि ई च हिंदी आणि मराठी. मराठी झालंय, हिंदी बाकी होतं ते केलं. नंतर ए, डी व ई हे इंग्रजी व हिंदी विषयात उत्तीर्ण आहेत. कोण? इंग्रजी आणि हिंदी विषयात कोण? ए, डी आणि ई. ए इंग्रजी आणि हिंदी. नंतर डी इंग्रजी आणि हिंदी झालंय. ई इंग्रजी आणि हिंदी झालेलं आहे. तर खालीलपैकी गणितात उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखवले? गणितात कोणत्या कोणते विद्यार्थी उत्तीर्ण आहेत ते कोणत्या गटाने आपल्याला दाखवायचं? पहिला गट कोणता आहे? ए, बी, सी. बघा, गणितात कोणतं? ए, बी आणि डी उत्तीर्ण आहेत. कोण कोण? ए, बी आणि डी. बघा, कोणता गट? ए, बी, डी. पर्याय क्रमांक सी या गटाने दाखविला आहे. ए, बी आणि डी गणितात उत्तीर्ण आहेत मित्रांनो. आहे की नाही? एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, खालीलपैकी मराठीमधील उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखविले आहेत? कोणता विषय तो? मराठी. मराठी विषयात कोण कोण उत्तीर्ण आहे? बी, सी, डी आणि ई. कोण? बी,
सी, डी आणि ई. बी, सी आणि काय मित्रांनो, डी आणि ई. पर्याय क्रमांक ई. ए समजलं. नंतर पुढचं आहे, खालीलपैकी इंग्रजीमधील उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखविले आहेत? इंग्रजीमधील उत्तीर्ण विद्यार्थी कोणता विषय आहे? इंग्लिशमध्ये कोण कोण उत्तीर्ण आहे बघा. ए उत्तीर्ण आहे, बी उत्तीर्ण आहे, सी, डी आणि ई. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सगळेच विद्यार्थी काय आहेत? उत्तीर्ण आहेत. काय? सगळेच विद्यार्थी काय आहेत? उत्तीर्ण आहेत. बघा, ए, बी, सी, डी. पर्याय क्रमांक डी. सगळेच विद्यार्थी इंग्रजीमध्ये काय मित्रांनो? उत्तीर्ण आहेत. नंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला वाला, खालीलपैकी कोणता विद्यार्थी मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये परंतु गणितात अनुत्तीर्ण आहे? काय? मराठी, इंग्रजी, हिंदीमध्ये उत्तीर्ण आहे, पण गणितात काय मित्रांनो? अनुत्तीर्ण आहे. बघा कोणता विद्यार्थी आहे गणितात अनुत्तीर्ण? मराठीमध्ये पास आहे, इंग्रजीमध्ये पास आहे, हिंदीमध्ये पास आहे, पण काय गणितामध्ये नापास आहे. नंतर ई पण आहे, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये, पण गणितामध्ये नापास आहे. बघा सी आणि ई दोघांपैकी कोणतं ऑप्शन मिळतं आपल्याला तिथे? बघा सी आहे. कोण आहे? सी आहे. ई नाहीये. कोण आहे? सी. नंतर खालीलपैकी कोणता विद्यार्थी फक्त मराठी या विषयात अनुत्तीर्ण आहे? मराठी या विषयात कोण अनुत्तीर्ण होतं मित्रांनो? सांगा बरं. सगळ्या विषयात पास आहे, पण मराठीमध्ये काय नापास आहे? कोण नापास आहे? ए नापास आहे. मराठीमध्ये कोण नापास आहे? ए नापास आहे मित्रांनो. बघा पुढे, ए पर्याय क्रमांक ए. ए काय? मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. गणित, इंग्लिश आणि हिंदीमध्ये काय तो पास आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. आजचं सेशन एकदम धमाकेदार होतं. एकदम सोपा टॉपिक आहे की नाही मित्रांनो? बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय, रवी व कुणाल हे हॉकी व व्हॉलीबॉल हे खेळ खेळतात. सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल, गौरव व कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल, सचिन, गौरव आणि राजेश हे फुटबॉल आणि बेसबॉल हे खेळ खेळतात. तर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ कोण खेळत आहे? काय विचारलं त्यांनी? क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ कोण खेळत आहे? पर्याय आहे सचिन, कुणाल, रवी आणि गौरव. बघा किती जण आहेत? रवी 1, कुणाल 2, सचिन 3, नंतर गौरव 4 आणि अजून कोण आहे? राजेश 5. किती जण आहेत ते? 5 जण आहे. आणि कोणत्या कोणता खेळ आहे? हॉकी आहे, व्हॉलीबॉल 2, नंतर बेसबॉल 3, फुटबॉल 4 आणि क्रिकेट 5. कोणते 4 जण आहेत आणि गेम किती आहेत? 5. बघा एक, 2, 3, 4 आणि 5. कोण कोण आहे? रवी, कुणाल, रवी, कुणाल, परत सचिन, रवी, कुणाल, सचिन, गौरव. अजून एक बॉक्स पाहिजे होता मित्रांनो. आणि अजून कोण आहे? राजेश. 5 जण आहेत ते. आणि कोणता कोणता गेम आहे? हॉकी आहे. कोणता आहे? हॉकी. हॉकी, व्हॉलीबॉल. कोणता आहे? व्हॉलीबॉल. नंतर आहे बेसबॉल. कोणता आहे? बेसबॉल. नंतर आहे क्रिकेट आणि फुटबॉल. काय? फुटबॉल. झाले गेम लिहून. आता आपल्याला काय सांगितलंय की कोण कोणता गेम खेळतोय आणि शेवटी काय क्वेश्चन विचारलाय? हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ कोण खेळत आहे? बघा रवी व कुणाल हे हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळत आहे. कोण? रवी आणि कुणाल काय हॉकी आणि व्हॉलीबॉल खेळत आहेत दोघं. नंतर सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळत आहे. काय? सचिन आणि रवी काय हॉकी आणि बेसबॉल खेळत आहेत. काय? हॉकी आणि बेसबॉल खेळत आहेत. हॉकी आणि बेसबॉल खेळत आहेत. गौरव व कुणाल क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळत आहेत. गौरव आणि कुणाल काय खेळत आहेत मित्रांनो? क्रिकेट
गौरव आणि कुणाल काय खेळतायत? क्रिकेट आणि काय व्हॉलीबॉल खेळतायत. व्हॉलीबॉल कुणालचं झालंय, गौरवचं बाकी आहे. केलं आपण ते. नंतर सचिन, गौरव आणि सुरेश सॉरी सचिन, गौरव आणि राजेश हे फुटबॉल आणि बेसबॉल खेळतायत. कोण? सचिन, गौरव आणि राजेश काय फुटबॉल आणि बेसबॉल खेळतायत. काय? फुटबॉल सचिन ते फुटबॉल आणि बेसबॉल सचिनचं झालंय. नंतर गौरवचं फुटबॉल आणि बेसबॉल. नंतर राजेशचं फुटबॉल आणि बेसबॉल झालं. हे खेळ खेळतात तर हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ कोण खेळत आहे? काय सांगितलंय? हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. बघा, हॉकी, क्रिकेट इकडे नाहीये. हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल कोण खेळते? कुणाल खेळते. बघा, क्रिकेट पण आहे, हॉकी पण आहे, व्हॉलीबॉल कोण खेळते? कुणाल खेळते. तिघं गेम कोण खेळते? कुणाल खेळते. हा कोण खेळतोय? सचिन हॉकी खेळतोय, बेसबॉल खेळतोय, फुटबॉल खेळतोय. त्यांनी तिथे काय सांगितलंय? हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सांगितलंय. नंतर गौरव काय खेळतोय? व्हॉलीबॉल खेळतोय, बेसबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल. तो हॉकी खेळत नाहीये. नंतर राजेश काय खेळतोय? बेसबॉल आणि फुटबॉल खेळतोय. म्हणून पर्याय कोणता येणार आहे? कुणाल येणार आहे. काय येणार आहे? कुणाल. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल हे खेळ कोण खेळतंय? चारही खेळ आहेत, फक्त इथे कोणता नाहीये? हॉकी हा गेम नाहीये. सगळे खेळ आहेत. बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल कोण खेळत आहे? बघा, व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल गौरव खेळते. फक्त तिथे काय नव्हतं? हॉकी नव्हतं. म्हणजे हे चारही गेम कोण खेळतोय? गौरव खेळतोय. कोण खेळतोय? गौरव. बघा, पर्याय क्रमांक सी. गौरव हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बेसबॉल आणि फुटबॉल खेळ खेळतोय मित्रांनो. पुढचं आहे बेसबॉल, व्हॉलीबॉल व हॉकी हे खेळ कोण खेळत आहे? कोणतं आहे? बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी. बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी. बेसबॉल सॉरी, हे दुसरं ओपन झालं. बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी कोण खेळत आहे? रवी खेळते. बघा, बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी हे गेम कोण खेळतोय? रवी खेळतोय. कोण खेळतोय? रवी. क्वेश्चन चेंज झाला. कोण खेळत होता हे तिघं गेम? रवी खेळत होता मित्रांनो. कोण? रवी. समजलं? जायचं पुढे. बघा, थर्ड नंबरचा क्वेश्चन काय मित्रांनो आपलावाला? बी आणि ई यांचे नाट्यकला व कम्प्युटर सायन्स हे विषय चांगले आहेत. ए आणि बी चे कम्प्युटर सायन्स आणि फिजिक्स हे विषय चांगले आहेत. ए, डी आणि सी यांचे फिजिक्स आणि हिस्ट्री हे विषय चांगले आहेत. ए आणि सी यांचे फिजिक्स आणि मॅथ हे विषय चांगले आहेत. तर डी आणि ई यांचे हिस्ट्री व नाट्यकला हे विषय चांगले आहेत. तर फिजिक्स, हिस्ट्री आणि नाट्यकला या विषयात कोण चांगले आहे? काय सांगितलंय? फिजिक्स आणि हिस्ट्री आणि नाट्यकला या विषयात कोण चांगलं आहे मित्रांनो? ते आपल्याला विचारलंय. मित्रांनो, नुसतं लेक्चर करू नका. सोबत वही पेन घेऊन बसा आणि काय लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करा माझ्यासोबतच. पटकन माझ्या आधी तुमचा आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. मी काय तुम्हाला सगळं स्पष्ट सांगते म्हणून काय मला थोडा वेळ लागतोय आन्सर सॉल्व्ह करायला. मी तुम्हाला आधी 1-2 क्वेश्चन एक्सप्लेन करून दिलेत. तर माझ्यासोबतच काय तुमचं पण पटकन आन्सर यायला पाहिजे. कमेंट सेक्शन मध्ये कोणाचा 1 नंबर आन्सर येते मित्रांनो? काय लागली पाहिजे आपली अशी पैज लागली पाहिजे की कोण एक बनेगा करोडपती. काय? कोण बनेगा करोडपती. समजलं? बघा, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पर्याय सांगितलाय ए, बी, डी आणि ई. बघा, किती जण आहेत ते? 5. ए, बी, सी आणि डी आणि ई. 1, 2, 3, 4, 5. ए, बी, सी, डी आणि ई. कोणता कोणता सब्जेक्ट आहे? नाट्यकला, कम्प्युटर सायन्स 2, फिजिक्स 3, हिस्ट्री 4 आणि मॅथ 5.
5 सब्जेक्ट आहेत, 2 3 4 आणि 5. बघा, नाट्यकला, नंतर कम्प्युटर सायन्स, नंतर कम्प्युटर सायन्स आहे, नंतर फिजिक्स आहे, नंतर काय हिस्ट्री आणि नंतर काय मॅथ आहे मित्रांनो. आधी चार्ट काढून घेतला, सब्जेक्ट लिहून घेतले आणि काय ते 5 काय आहेत विद्यार्थी आहेत. मग कोण कोणत्या विषयात चांगलं आहे आपल्याला ते काढायचंय. बघा, बी आणि ही यांचे नाट्यकला व कम्प्युटर सायन्स. कोणाचं बी आणि ईचं काय मित्रांनो, बी आणि ईचं नाट्यकला आणि काय कम्प्युटर सायन्स काय मित्रांनो चांगलं आहे. कोणाचं, बीचं आणि ईचं. नंतर ए आणि बी चे कम्प्युटर सायन्स आणि फिजिक्स. कोणाचं, ए आणि बी चं कम्प्युटर सायन्स आणि काय मित्रांनो फिजिक्स चांगलं आहे. कोणाचं, ए आणि बी चं. नंतर ए डी आणि सी यांचे फिजिक्स आणि हिस्ट्री. कोणाचं, ए डी आणि सी या तिघांचं काय आहे फिजिक्स. ए ए डी आणि सी यांचं काय फिजिक्स. नंतर हिस्ट्री या तिघांचं ए सी आणि डी यांचं काय हिस्ट्री पण चांगलं आहे. फिजिक्स आणि हिस्ट्री पण चांगलं आहे, ए सी आणि डी. नंतर ए आणि सी यांचे फिजिक्स आणि मॅथ. कोणाचं, ए आणि सी चं काय फिजिक्स आणि मॅथ. फिजिक्स झालेलं आहे, मॅथ बाकी होतं म्हणून मॅथ केलं. ए चं आणि सी चं काय फिजिक्स झालेलं आहे, नंतर काय मॅथ केलं. नंतर डी आणि ई यांचे हिस्ट्री व नाट्यकला हे विषय चांगले आहेत. कोणाचं, डी चं आणि ई चं हिस्ट्री आणि नाट्यकला पण चांगलं आहे. डी चं बाकी होतं, ई चं झालंय नाट्यकला हिस्ट्री. डी चं झालंय, ई चं बाकी झालं. तर नंतर त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, तर फिजिक्स, हिस्ट्री आणि नाट्यकला या विषयात कोण चांगलं आहे. फिजिक्स, हिस्ट्री आणि नाट्यकलामध्ये ए नाहीये. फिजिक्स, हिस्ट्री आणि नाट्यकलामध्ये सी पण नाहीये. बघा, फिजिक्स, हिस्ट्री आणि नाट्यकलामध्ये डी आहे. नाट्यकला, फिजिक्स आणि हिस्ट्री मध्ये कोण आहे, डी हा चांगल्या विषयात आहे. पर्याय क्रमांक डी. समजलं, जायचं पुढे. नंतर फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ या विषयात कोण चांगलं आहे. कोणतं, फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ या विषयात कोण चांगलं आहे. बघा, फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ. बघा, फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ मध्ये कोण, सी चांगला आहे. कोण, सी. पर्याय क्रमांक बघा, एक मिनिट मित्रांनो, याच्यात काहीतरी फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ. फिजिक्स, हिस्ट्री, मॅथ अजून कोणी आहे का. ए पण आहे फिजिक्स, हिस्ट्री आणि मॅथ मध्ये मित्रांनो. दोन आहेत, त्यातून पर्याय इथं ए येतोय, सी नाही म्हणून काय आपण ए सिलेक्ट केला मित्रांनो. समजलं, जायचं पुढे. बघा, चौथा क्वेश्चन काय मित्रांनो आपला वाला, काय सांगितलंय त्यांनी, एका शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत. काय, एका शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत. ए आणि बी हिंदी आणि इंग्रजी शिकवतात. सी आणि बी इंग्लिश, भूगोल शिकवतात. डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात. तर ई आणि बी इतिहास आणि संस्कृत शिकवतात. तर खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी फक्त भूगोल आणि हिंदी दोन्ही विषय शिकवते. काय सांगितलंय, खालीलपैकी कोणती जोडी आहे ती भूगोल आणि हिंदी शिकवते. पर्याय आहे ए आणि बी, बी आणि सी, सी आणि ए आणि यापैकी नाही मित्रांनो. बघा, किती आहेत ते, 5 जण आहेत. ए बी सी डी किती शिक्षक आहेत ते 5. बघा, चार्ट काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5. ए बी सी डी आणि ई 5 शिक्षक आहे. कोणत्या कोणते विषय, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि अजून कोणता आहे गणित. हिंदी, नंतर इंग्लिश, भूगोल आणि गणित हे 4 सब्जेक्ट आहेत मित्रांनो. आता कोण कोणत्या विषयाला शिकवतं आपल्याला ते काढायचं मित्रांनो. काय, कोण कोणत्या विषयाला शिकवतंय ते सांगायचंय. बघा, ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. काय,
ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवताय. कोणता सब्जेक्ट शिकवताय? ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. नंतर सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. सी आणि बी काय? इंग्लिश आणि भूगोल शिकवतायत. सी आणि बी काय? इंग्लिश आणि भूगोल शिकवतायत. नंतर ई आणि बी इतिहास आणि डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात. काय? डी आणि ई काय मित्रांनो? गणित आणि हिंदी शिकवताय. डी आणि ई काय? गणित आणि हिंदी शिकवतायत. डी आणि ई काय मित्रांनो? गणित आणि हिंदी शिकवतायत. ई आणि बी काय? इतिहास आणि संस्कृत शिकवतायत. काय? ई आणि बी काय मित्रांनो? इतिहास आणि संस्कृत शिकवताय. ई आणि बी काय? संस्कृत पण विषय मित्रांनो, आपण संस्कृत लिहिलंच नाही. संस्कृत कोण शिकवतोय? ई आणि बी. ई आणि बी काय? संस्कृत आणि इतिहास. इतिहास झालंय बीचं, ईचं बाकी झालं काढून. नंतर तर खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी फक्त भूगोल आणि हिंदी दोन्हीही शिकवतात? आपल्याला काय कोणती जोडी आहे मित्रांनो पर्यायामधून की भूगोल आणि हिंदी शिकवतात? आपल्याला ते काढायचं मित्रांनो. बघा काय सांगितलंय, एकदा परत क्वेश्चन चेक करून घेऊ मित्रांनो. ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. काय? ए आणि बी काय? हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. नंतर सी आणि बी काय मित्रांनो? इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. काय? सी आणि बी काय मित्रांनो? सी आणि बी भूगोल आणि इंग्लिश शिकवतात. भूगोल आणि इंग्लिश शिकवतात झालंय. नंतर डी आणि ए काय मित्रांनो? गणित आणि हिंदी शिकवतात. काय? डी आणि ए काय मित्रांनो? गणित आणि हिंदी शिकवतायत. इथं राहिलं होतं डी आणि ए काय मित्रांनो? गणित आणि हिंदी शिकवतायत. डी आणि ए झालं. नंतर ई आणि बी इतिहास आणि संस्कृत शिकवतायत. काय? ई आणि बी काय मित्रांनो? ई आणि बी काय? संस्कृत आणि काय? इतिहास शिकवताय. इतिहास झालंय दोघांचं. तर खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी भूगोल आणि काय? हिंदी शिकवते? आपल्याला ते सांगायचंय. काय? कोणती जोडी आहे जी भूगोल? बघा ए आणि बी आहे का भूगोल आणि हिंदी शिकवणारी? भूगोल बघा ए शिकवतोय का? नाही. बी शिकवतोय. पण ए आणि ए जर शिकवत नाही तर बी ची आणि ए ची जोडी येईल का मित्रांनो? नाही. पहिला पर्याय काय आहे? अयोग्य आहे. दुसरा आहे बी आणि सी. बी आणि सी काय? भूगोल आणि हिंदी शिकवताय का? हिंदी बी शिकवतो आहे भूगोल पण बी शिकवतो आहे. पण सी हिंदी शिकवतोय का? नाही. भूगोल शिकवतोय पण हिंदी शिकवतोय का? नाही. म्हणजे दुसरा पर्याय पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. तिसरा आहे सी आणि ए. बघा सी आणि ए हिंदी ए शिकवतोय, भूगोल पण शिकवतोय. पण सी शिकवतोय का? हिंदी नाही. हे भूगोल शिकवतोय. म्हणजे हा पर्याय पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. यापैकी कोणताही नाही. यापैकी कोणताही शिक्षक हिंदी आणि भूगोल विषय शिकवत नाही. कोणतीही जोडी काय मित्रांनो? जुळत नाहीये यांच्यामध्ये. काय? कोणतीही जोडी जुळत नाहीये. समजलं? बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय आपला वाला काय सांगितलंय? एका वेळापत्रकानुसार शाळेच्या परीक्षेची सोमवारी सुरुवात गणित या विषयाने सलग सुरू झाली. विज्ञान 2 व नंतर विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेनंतर मराठी विषयाची परीक्षा झाली. इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी या विषयाची परीक्षा झाली. तर विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? काय सांगितलं त्यांनी? विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? पर्याय काय? मंगळवार, शनिवार आणि बुधवार आणि गुरुवार मित्रांनो. बघा आपला पेपर आहे. पहिला पेपर कोणत्या दिवशी आहे? सोमवारी आहे. कोणत्या दिवशी आहे मित्रांनो पहिला पेपर? सोमवारी. कोणता पेपर आहे सोमवारी आपला पहिला? गणिताचा. 3 4 5 6 सोमवारी कोणता पेपर आहे? गणिताचा. नंतर काय? विज्ञान 2 नंतर गणितानंतर कोणता पेपर आहे? विज्ञान 2 चा. मंगळवारी कोणता पेपर आहे? विज्ञान 2 चा पेपर आहे. नंतर त्यांनी काय सांगितलंय? विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेदरम्यान कोणता पेपर झालेला आहे? इंग्रजी. म्हणजे विज्ञान 1 च्या पहिल्या दिवशी
कोणता पेपर झालेला आहे? इंग्रजीचा. म्हणजे बुधवारी कोणता पेपर झाला होता? इंग्रजीचा. नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार इंग्रजीच्या विषयाची परीक्षा झाली. नंतर काय? दुसऱ्या दिवशी कुठला झाला? विज्ञान 1चा पेपर झाला. गुरुवारी कोणता पेपर झाला आहे? विज्ञान 1चा. विज्ञान 1 या विषयाची परीक्षेनंतर मराठी विषयाची परीक्षा झाली. विज्ञान 1च्या पेपर नंतर कोणता पेपर झाला? मराठी. कोणत्या दिवशी? शुक्रवारी. कोणत्या वारी? शुक्रवारी. तर इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी या विषयाची परीक्षा झाली. इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता पेपर झाला? हिंदीचा पेपर झाला. कोणता? हिंदीचा. बघा 1, 2, 3 इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता पेपर होता? हिंदीचा. तो वार कोणता होता? शनिवार होता मित्रांनो. समजलं? तर विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? काय विचार त्यांनी? विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? कोणता वार होता मग त्या दिवशी मित्रांनो? गुरुवार होता. कोणता वार होता? गुरुवार. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं का? परत एकदा रिपीट करून देऊ. बघा परत एकदा सांगते मित्रांनो. एक वेळापत्रक होतं शाळेच्या वेळापत्रकानुसार काय मित्रांनो? परीक्षेचा पहिला पेपर सोमवारी होता. तर सोमवारी पहिला पेपर कोणता होता? गणिताचा होता. कोणता होता? गणित या विषयाचा होता. नंतर सलग म्हणजे काय आठवडाभर पेपर काय सलग सुरू होते. तर पहिल्या दिवशी गणिताचा पेपर झाला. नंतर दुसऱ्या दिवशी विज्ञान 2चा पेपर झाला. नंतर काय गणिताच्या नंतर कोणता पेपर झाला? विज्ञान 2चा झाला. नंतर विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी या विषयाची परीक्षा झाली. विज्ञान 1च्या म्हणजे विज्ञान 2 आणि विज्ञान 1 यांच्या दरम्यान काय मित्रांनो? इंग्रजीचा पेपर झाला. बघा विज्ञान 2 आणि विज्ञान 1 यांच्या दरम्यान कोणता पेपर झाला होता? इंग्रजीचा पेपर झाला. नंतर कोणता पेपर झाला? विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेनंतर म्हणजे काय यांच्या दरम्यान काय इंग्रजीचा झाला. नंतर काय विज्ञान 1चा झाला. नंतर विज्ञान 1 नंतर काय मित्रांनो? मराठीचा पेपर झाला. कोणता झाला? मराठी विषयाची परीक्षा झाली. नंतर इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी या विषयाची परीक्षा झाली. काय? इंग्रजीच्या पेपर नंतर तिसऱ्या दिवशी काय मित्रांनो? हिंदी या विषयाची परीक्षा झाली. 1, 2, 3 तिसऱ्या दिवशी काय वार आला? शनिवार. आणि कोणता पेपर झाला शनिवारी? हिंदीचा पेपर झाला. तर विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? कोणत्या दिवशी झाली मग विज्ञान 1 ची? गुरुवारी झाली. कधी झाली? गुरुवारी. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो हा क्वेश्चन आहे ना मी तुम्हाला होमवर्कला देणार. काय? हा क्वेश्चन होमवर्कला दिला मित्रांनो. हा क्वेश्चन पण एकदम सोपा आहे. काय? 7 मित्र आहेत. त्यांनी काय गणित, भौतिकशास्त्र, जीवनशास्त्र, इंग्रजी, त्यात मानसशास्त्र हे फ्रेंच विविध विषय शिकवतात परंतु अनुक्रमाने शिकवत नाही. मित्रांनो याचं आन्सर काय मित्रांनो? क्वेश्चन आन्सर काय मित्रांनो? कमेंट मध्ये द्यायचंय. मी आधी तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवले मित्रांनो. त्याच टाईप वरती क्वेश्चन आहे मित्रांनो. पण तुम्हाला होमवर्कला मला काय एक क्वेश्चन द्यायचा होता म्हणून हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे मित्रांनो. याचं बाकीचं पुढच्या पेजवर बघून घ्या. दाखवते बघा. तर याचं आन्सर काय? कमेंट मध्ये द्यायचंय. कोणता आन्सर येणार आहे? पिवळा, लाल, नारंगी, पांढरा. क्वेश्चन काय विचारलं त्यांनी? तर गणित शिकवणाऱ्याला पिवळा रंग आवडत नाही तर हे चुकीचं मित्रांनो. तर कोणता रंग व्हीला आवडतो? व्हीला कोणता रंग आवडतो? त्याचं आन्सर काय? कमेंट मध्ये नक्की द्यायचं मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. त्याच्यावर परत 1-2 क्वेश्चन विचारले. खालीलपैकी कोण इंग्रजी शिकवतो? कोणते टीचर इंग्रजी शिकवतात ते पण सांगायचंय. नंतर पुढे आहे खालीलपैकी कोणती संगती काय मित्रांनो? खालीलपैकी कोणती संगती बरोबर आहे? म्हणजे काय? आर गणित आणि नारंगी आहे का? यस जीवनशास्त्र शिकवतो आणि त्याचा रंग हिरवा आहे का? यू इंग्रजी शिकवतो आणि त्याचा रंग पांढरा आहे का? पी मानसशास्त्र शिकवतो आणि त्याचा रंग लाल आहे का? आपल्याला काय ते कोणतं योग्य आहे ते पण मित्रांनो याचं आन्सर कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा काय मित्रांनो? प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहेत. प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये तर सुधाकर आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये पास आहेत. तसेच भास्कर आणि कमलाकर हे दोघे गणित या विषयात पास आहेत. तर मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात कोण पास नाही? काय सांगितलंय? मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात कोण पास नाही? पर्याय आहे कमलाकर, भास्कर, प्रभाकर आणि सुधाकर मित्रांनो. बघा आपण आधी काय मित्रांनो चार्ट काढून घेऊ. काय? आधी चार्ट काढून घेऊ.
कोण कोण आहे? प्रभाकर, सुधाकर, नंतर भास्कर 3 आणि काय कमलाकर 4. किती जण आहेत ते? 4. 1 2 3 आणि 4. बघा, प्रभाकर, सुधाकर, नंतर भास्कर आणि नंतर कोण आहे? कमलाकर आहे. आणि कोणता कोणता हे आहे मित्रांनो विषय? मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित. मराठी, हिंदी, इंग्रजी, नंतर कोणता आहे? गणित. बघा, हे 4 विषय आहेत. 4ही विषयांमध्ये कोण पास आहे आणि कोण नापास आहे आपल्याला ते बघायचंय मित्रांनो. बघा, प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहेत. कोण? प्रभाकर आणि सुधाकर काय मित्रांनो? मराठीमध्ये पास आहेत. नंतर प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये. कोण? प्रभाकर आणि भास्कर काय? हिंदीमध्ये पास आहेत. प्रभाकर आणि भास्कर काय मित्रांनो? हिंदी या विषयामध्ये पास आहेत. नंतर सुधाकर आणि कमलाकर हे दोघं इंग्रजीमध्ये पास आहेत. कोण? सुधाकर आणि कमलाकर का हे दोघं इंग्रजीमध्ये पास आहेत मित्रांनो. तसेच भास्कर आणि कमलाकर हे दोघं गणित या विषयात पास आहेत. कोण? भास्कर आणि कमलाकर हे दोघं काय? गणित या विषयात पास आहेत. तर मराठी व इंग्रजी या विषयात दोन्ही विषयात कोण पास नाही? काय विचारलं त्यांनी? मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात कोण पास नाही? बघा, मराठी आणि काय सांगितलं त्यांनी? इंग्रजी. मराठीमध्ये प्रभाकर पास आहे, सुधाकर पास आहे, इंग्लिशमध्ये पण सुधाकर पास आहे. भास्कर बघा, मराठीमध्ये पण पास नाहीये, इंग्रजीमध्ये पण पास नाहीये. कोण? भास्कर. आणि कमलाकर इंग्रजीमध्ये पास आहे. मग कोण दोघं विषयांमध्ये नापास आहे? पास नाही. काय सांगितलं? म्हणजे नापास नाही. इथे काय? कोण नापास आहे? पास नाहीये. भास्कर इंग्रजी आणि मराठीमध्ये काय मित्रांनो? पास नाहीये. कोण? भास्कर. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं? मित्रांनो, त्या क्वेश्चनचं आन्सर काय तुम्ही कमेंट मध्ये जरूर द्या मित्रांनो. तुमचं काय प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला मित्रांनो एक क्वेश्चन होमवर्कला दिलेला आहे मित्रांनो. समजलं? मित्रांनो, आजचं सेशन कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये कळवा. कसं वाटलं आजचं सेशन तर जरूर लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.